रवी राणांना बडनेरातून उमेदवारी देण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। विश्वसनीय सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती। महायुतीत बडनेरा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्या, पदाधिकाऱ्यांची मागणी। लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार। सप्टेंबरपासून महिन्याच्या 15 तारखेला खात्यात पैसे जमा होणार। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण तपास एसआयटीकडे सोपवण्याच्या मागणीच्या याचिकेवर निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला। तपास एसआयटीकडे जाणार की गुन्हे शाखेकडे, यावर कोर्ट निर्णय देणार। आमदार रोहित पवारांकडून गडचिरोलीमधील एका बसचा व्हिडिओ ट्विट। शाळकरी मुलांना देणाऱ्या गळणाऱ्या बसचा व्हिडिओ पवारांकडून ट्विट। विविध पक्षाची जातीची वोट बँक आहे तशी शेतकऱ्यांची वोट बँक हवी। तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडूंसोबत प्राथमिक चर्चा झाली। शेतकरी नेते विकांत तुपकर यांची माहिती। नारायण राणे कोकणात रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार। कोकणात उद्योग एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करणार। भाजप खासदार नारायण राणेंची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। विधान परिषद निवडणुकीकडे भाजप महाराष्ट्र प्रभारींचंही लक्ष। अजित पवार गट 14 जुलैला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। 14 जुलैला जनसन्मान रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा मोठी घोषणा करणार। नालासोपाऱ्यात हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ। श्रेयवादावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा बॅनर फाडला। आमदार हितेंद्र ठाकूरांसमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी।